गोवा बनावटीच्या बेकायदेशीर मद्यासह 2,74,000चा मुद्देमाल जप्त. राज्य उत्पादन शुल्क विभागाची मोठी कारवाई. कोल्हापूर महानगरपालिका निवडणूक 2022च्या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाने बेकायदेशीर मद्यविक्री विरोधात धडक कारवाई केली. या कारवाईत कोल्हापूर शहरातील मातंग वसाहत, राजारामपुरी दुसरी गल्ली येथे छापा टाकून परराज्यातून आणलेले गोवा बनावटीचे मद्य, महाराष्ट्र राज्यात तयार केलेले देशी विदेशी मद्य, बियर तसेच गावठी हातभट्टी दारू असा एकूण 2,74,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी विपुल चंद्रकांत पाटील वय 34 राहणार मातंग वसाहत, राजारामपुरी, कोल्हापूर याला अटक करून त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या स्नेहलता नरवणे व उपअधीक्षक युवराज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. कारवाईत निरीक्षक R.D. वाझे, कोल्हापूर, महेश गायकवाड, हातकणंगले, दुय्यम निरीक्षक सत्यवान भगत, कोल्हापूर, क्रमांक 1, शिवाजी गायकवाड, क्रमांक 3, सहाजक दुय्यम निरीक्षक M.R. लाडके तसेच जवान राहुल गुरव, गणेश सानप, प्रसाद पाटील, पंकज खानविलकर, सागर शिंदे, सुशांत बनसोडे आणि पुष्कराज शिर्के यांनी सहभाग घेतला. या प्रकरणाचा पुढील तपास दुय्यम निरीक्षक सत्यवान भगत करीत आहेत. मुरलीधर कांबळे, कोल्हापूर.